कल्याण डोंबिवली महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी एक निवारा केंद्र उभारले। मात्र कुत्र्यांच्या निर्विजीकरणासाठी असलेले हे केंद्र महापालिका आणि ज्या संस्थेला चालवायला दिलं त्या संस्थेसाठी केवळ पैसे कमवायचे ते केंद्र साधन झालं असा आरोप आहे। पाहूया। भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सध्या तापताना दिसतोय। अखेर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आणि भटक्या कुत्र्यांसाठी सुविधायुक्त निवारे केंद्र उभारा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच पालिकांना दिले। मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेत काहीसं वेगळं चित्र दिसतंय। कल्याण डोंबिवली महापालिकेनं न्यायालयाच्या या आदेशाला हरताळ फासल्याचा आरोप आहे। भटक्या कुत्र्यांसाठी असलेल्या निवारा केंद्रात 5000 श्वान ठेवण्याची क्षमता असायला हवी। त्याच ठिकाणी नसबंदी तसेच लसीकरण, सीसीटीव्ही या सुविधा देखील असायला हव्या। जे कुत्रे आजारी आहेत त्यांना निवारा केंद्रातून रस्त्यावर सोडण्यात येऊ नये। प्राणीप्रेमींनी देखील सार्वजनिक ठिकाणी या भटक्या कुत्र्यांना खायला घालू नये। मुख्य जनावरांची सेवा करणं हे पाप झालंय कल्याण डोंबिवलीमध्ये। मग असे भटके कुत्रे जर का वाढत गेले, जर एबीसी सेंटर इतक्या गलिच्छ अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे, स्वच्छता नाही, कॅमेरे बंद आहेत, तिथे कुठल्याही डॉक्टर रिस्पॉन्सिबिलिटीने उत्तरं देत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये मग आमच्या जनावरांनी कुठे बघायचं आणि मग त्यांचे जे हाल होत आहेत त्याच्यासाठी जबाबदार कोण? मग शासन त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहे याच्यासाठी आमची कधीपासूनची धडपड चालू आहे, पण त्याच्यावरती आम्हाला तसं सोल्युशन मिळतच नाही। खरं तर कल्याण डोंबिवली महापालिका या केंद्रासाठी 2 करोड रुपयांची निविदा काढते। मात्र या निवारा केंद्रात ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ना कुत्र्यांना बसण्यासाठी धड जागा, ना त्यांची काळजी घेणारे तज्ञ डॉक्टर। ह्या सेंटरला 2 कोटीचं बजेट आहे आणि एवढं मोठं बजेट असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं साधी छोटी उपाययोजना पण होत नाही, त्याची दुरुस्ती पण होत नाहीये। त्याच्यामुळे प्राण्यांची संख्या, कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपलं एबीसी सेंटर आहे त्याची दुरुस्ती करावी आणि ह्या प्रश्नावर तोडगा काढावा। मुळातच निर्विजीकरण होत नसेल तर भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित कशी करायची हा महत्त्वाचा मुद्दा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या प्राणी मित्रांकडून उपस्थित होतोय। स्टरलायझेशन जर आपण नीट करतच नसणार तर भटक्या कुत्र्यांची संख्या आपण कशी कमी करू शकणार? जे भटक्या कुत्र्यांचे जे वाद आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, हे आपण व्यवस्थित कसं काय रिझॉल्व्ह करू शकतो रादर दॅन प्रॉब्लेमकडे बघण्यापेक्षा त्याच्याकडे सोल्युशन काय आहे? मास वॅक्सिनेशन करू शकतो आपण कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात मिशन रेबीज सारख्या संस्थाला घेऊन आपण मोठ्या स्थळावरती वॅक्सिनेशन ड्राईव्ह करू शकतो। या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी दीपा शुक्ल यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्येक कुत्र्याच्या मागे 989 रुपये खर्च केले जात असल्याचं त्या म्हणतायत। तर सध्या 2 निवारा केंद्र सुरू करायचा विचार असल्याचं सांगत निवारा केंद्रातील भिंत कोसळल्याचंही त्यांनी कबूल केलंय। आता काही पावसाळ्या काळामध्ये ती संरक्षक भिंत होती मागच्या बाजूची, ती पडली आहे, तर ती बांधकाम विभागाकडनं त्याचं काम लवकरच होणार आहे। केडीएमसी मध्ये 2 सेंटर आम्ही चालू करायचा विचार आहे, जेणेकरून आपल्याला या शस्त्रक्रियांचा जो काही आपण करतो आहोत तो त्याचा नंबर पण वाढेल आपला, आणि हे जे कुत्र्यांचं जे काही संख्या आहे त्याच्यावर पण आपल्याला लवकरात लवकर कंट्रोल होईल। तेव्हा आता या सगळ्या मुद्द्यावर तातडीनं आणि गांभीर्यानं विचार करून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी कल्याण डोंबिवलीकरांसह प्राणी मित्रांकडूनही आता व्यक्त होतीये। श्वानावरती प्रक्रिया करण्यासाठी 2 कोटी प्रत्येक वर्षाला 2 कोटीचा निधी हा काढला जातो, परंतु हा निधी जातो कुठं? जे प्रेमी आहेत त्यांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेकडे अर्ज केलेला आहे की जे 2 कोटीचा जो निधी निघतो प्रत्येक वर्षाचा, हा निधी जातो कुठं? अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।